नमस्कार. सायबर शिक्षण चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या रिसोर्सेस कोणते कोणते उपलब्ध आहे सायबर सुरक्षिततेच्या संदर्भात. ही वेबसाईट आपल्या समोर दिसते SCRT, NCRT आणि CIETची. याच्यावर वेगवेगळे हस्तपुस्तकं PDF आपण बघू शकता. ह्या शिक्षकांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे आणि खास मुलींसाठी आहे, टीनेजर विद्यार्थ्यांसाठी आहे. अशा अनेक प्रकारच्या ह्या सगळ्या हँडबुक्स आहेत, हस्तपुस्तिका आपण क्लिक केल्यानंतर ह्या ओपन होतील आणि आपण हे डाउनलोड करून आपण वापरू शकता. नंतर दुसरी इन्फोसेक अवेअरनेसची एक वेबसाईट आहे ज्यावर आपल्याला हे वेगवेगळे संसाधनं उपलब्ध आहेत. विशेषतः या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आपल्याला मराठीमध्ये जर संसाधन पाहिजे, मराठी इथे उपलब्ध आहे. मराठीत क्लिक केल्यानंतर आपल्याला मराठीतील वेगवेगळी माहिती या ठिकाणी ज्या लिंकवर क्लिक करू ती लिंक मराठीमध्ये उपलब्ध होईल. ही इन्फोसेक अवेअरनेसची वेबसाईट आहे. त्यानंतर सायबर स्वच्छता केंद्र हे सुद्धा एक भारत सरकारचा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती सायबर सुरक्षिततेच्या संदर्भातली आपल्याला बघायला मिळेल. इथे वेगवेगळे टूल्स आहेत, बेस्ट प्रॅक्टिसेस, टूल्स, वेगवेगळी साधने या ठिकाणी आपण स्वतः सर्च करू शकता वेगवेगळे. इथे गेल्यानंतर आपल्याला ही माहिती मिळू शकेल. डाउनलोड सुद्धा करण्यासारखी साधनं या ठिकाणी उपलब्ध आहेत. नंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारत सरकार याच्या मार्फत सुद्धा इथे वेगवेगळे सायबर सिक्युरिटीशी संबंधित वेगवेगळे जे कायदे आहेत त्याची माहिती आहे. नंतर कोणती काळजी घेता येईल अशा सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. यानंतर आपल्याला ऑनलाईन सायबर क्राईम रिपोर्ट करण्यासाठी पोर्टल आहे. या पोर्टलवर आपण ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. आपण स्वतःचं नाव अज्ञात ठेवून आपण इथे तक्रार नोंदवू शकतो. इथे आपण जनरल रजिस्टर फायनान्शियल रिलेटेड असेल काही आर्थिक संबंधात त्या ठिकाणी नोंदवू शकतो. अन्य गुन्ह्यांसाठी सुद्धा इथे नोंदवू शकतो. इथे मॅन्युअल्स आहे, इथे माहिती मिळेल, सायबर सेफ्टी टिप्स आहेत, सायबर अवेअरनेस कार्यक्रम आहे, डेली डायजेस्ट आहेत. या ठिकाणी बऱ्याच प्रकारची माहिती खूप मोठ्या प्रमाणात साधनं आणि संसाधनं या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हे स्वतंत्र पोर्टल आहे जिथे आपण नोंदणी करू शकतो सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात. यानंतर गृह मंत्रालयातर्फे सुद्धा सायबर आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी संदर्भातलं जे डिव्हिजन आहे याची माहिती आपल्याला मिळू शकेल. अशा प्रकारे अनेक प्रकारचे वेगवेगळी साधनं ही वेबसाईटवर शासनातर्फे किंवा NCRT तर्फे उपलब्ध आहेत. या सगळ्यांचा उपयोग करून आपण स्वतः आपले सहकारी शिक्षक, आपले विद्यार्थी आणि एकूणच समुदायामध्ये आपल्याला जागरूकता निर्माण करता येईल आणि सर्वांना आपल्याला या सायबर जगामध्ये सुरक्षित राहण्यामध्ये मदत करता येईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.